राष्ट्रवादीला असं तुम्ही सांगितलं. आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे. पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%. काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%. आम्ही तर 137 आहोत. 137. तुम्ही किती होतात? 54. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात आपल्यालाही हे माहिती आहे, असे विरोधी पक्षात आम्ही मांडतो, तुम्ही मांडता, हे मांडलंही गेलं पाहिजे. पण शेवटी कोणाकडे कुठली खाती आहेत याच्या आधारावरही ते बरेच वेळा निधी मिळतो. आणि अनेक वेळा असे असतं की काही खात्यांमध्ये, उदाहरणादाखल आता नगर विकास खातं आहे, नगर विकास खात्यामध्ये MMRDA आता जवळपास आपण 1 लाख कोटीची कामं करतो. ते थोडे आपल्या बजेटमध्ये दिसतं. सिडकोमध्ये कामं करतो, थोडी बजेटमध्ये दिसतं. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून दिली. हे दिलं ना, असं नाही. आणि म्हणून अनेकांना हा प्रश्न पडतो की हे 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन तुम्ही बोलता, हे शक्य आहे का? मागे सांगितलं की आपण आता 660 बिलियनवर पोहोचलो, म्हणजे 340 बिलियन अजून आपल्याला पाहिजे. आता मागच्याच वर्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या एका वर्षामध्ये आपण जवळपास 55 बिलियन ऍड केले आहेत. त्यामुळे आपल्याला 30 पर्यंत करायचं होतं, पण अगदी हाच रेशिओ राहिला तरी देखील आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. कारण आपल्याला जायचं किती आहे? 1000 बिलियनवर जायचं आहे. आणि आपण जर आपल्या EACने जे सांगितलंय त्याचा विचार केला, कारण काय गोल पोस्ट शिफ्ट होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. पण आपल्याला ऍक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल. आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता, असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% आहे, 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आकड्यांची फेकाफेक नाहीये. हां, एखादं वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं, जसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहित नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहित नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं. त्यामुळे एखादं वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार. आणि निश्चितपणे आता त्या गोल पोस्टकडे आपण पोहोचलो आहोत.